बघाल याच्यामध्ये वाल्मिक कराड केंद्रबिंदू आहे या सगळ्या तपासाचा। वाल्मिक कराड हे 10 तारखेपर्यंत बीडमध्ये होते। 9 तारखेला सरपंचाचं अपहरण आणि हत्या झाली। 10 तारखेला वाल्मिक कराड जे आहेत ते बहुतेक मध्य प्रदेशला गेले, त्या ठिकाणी त्यांनी देवदर्शन केलं, एक जंगल सफारी सुद्धा त्यांनी केली। 13 तारखेपर्यंत त्यांचा मोबाईल सुरू होता अशी माहिती आहे। नेमकं काय म्हणजे 10, 11, 12, 13 वाल्मिक कराडची मुवमेंट कशी होती? 9 तारखेला ज्यावेळेस हत्येचा गुन्हा दाखल झाला, हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक परिस्थिती इथली होती। सरपंच आणि त्याचे जे गावातली परिस्थिती, गावातले जे नागरिक होते ते देखील आक्रमक झाले होते। त्यानंतर जरांगे पाटील यांनी देखील रस्त्यावरती ठिय्या केला आणि त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडणीचा जो गुन्हा दाखल झाला तो 10 तारखेला संध्याकाळी खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर वाल्मिक कराड हे मध्य प्रदेशला गेले। त्यानंतर वाल्मिक कराड हे मध्य प्रदेशला गेले आणि मध्य प्रदेशला गेल्याची जी माहिती आहे ती तशा पद्धतीने मिळते। त्यानंतर तिथलचे जे देवदर्शन होतं, महाकालेश्वर, ओंकारेश्वर या ठिकाणी होत असल्याची देखील चर्चा समाज माध्यमावरती देखील आहे आणि लोक तशा पद्धतीने चर्चा करतात। त्यानंतर मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्यामध्ये शपथविधी झाला आणि शपथविधी झाल्यानंतर 15 तारखेला वाल्मिक कराड यांच्या फेसबुकवरती शेवटची पोस्ट या दोनही मंत्र्यांच्या अभिनंदनाची पोस्ट आहे। त्यानंतर मात्र सोशल मीडियावरती आणि समाज माध्यमावरती त्यांची कुठलीही त्यानंतरची पोस्ट नाही, मात्र शेवटची 15 डिसेंबरची पोस्ट आहे। मग तोपर्यंत वाल्मिक कराड हे मोबाईल वापरत होते का, त्यानंतर त्यांचा मोबाईल सुरू होता का, या संदर्भात आता पोलिसांनी देखील हे करणं गरजेचं आहे।